विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरकडील मंडळींविरुद्ध गुन्हे दाखल. पतीला 2 दिवसाची पोलीस कोठडी, तर सासू सासरा व दीर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. नांदुरा. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मानसिक शारीरिक त्रासाला कंटाळून एका 29 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवण्याची दुर्दैवी घटना 14 फेब्रुवारी 2026 सकाळी निमगाव येथे घडली होती. भारती विशाल पाऊल झगडे असे मयत विवाहितेचे नाव असून या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील रामदास भगवान डवले, वय वर्ष 60, राहणार चांगलवाडी, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या कैफियतमध्ये नमूद केले आहे की त्यांची मुलगी भारती हिचा विवाह 5 वर्षापूर्वी आरोपी विशाल पाऊल झगडे यांच्यासोबत झाला होता. आरोपी पती विशालचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने तो पत्नी भारती हिला दारूच्या नशेत नेहमी शारीरिक व मानसिक त्रास देत असे. तसेच सासरा रामदास प्रल्हाद पाऊल झगडे, सासू रत्नप्रभा रामदास पाऊल झगडे, दीर वैभव रामदास पाऊल झगडे हे माहेरवरून 5 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी वेळोवेळी मागणी करून मयत भारतीला टोचून बोलून शारीरिक व मानसिक छळ करीत असत. या त्रासाला कंटाळून तिने आपले जीवन संपविले. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी पती, सासू-सासरा व दीर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 80(2), 85, 115(2), 352, 351(2), 351(3), 35 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पती, सासू-सासरा व दीर या चौघांना घटनेच्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. 15 फेब्रुवारी रोजी पती, सासू-सासरा व दीर यांना न्यायालयासमोर हजर केले असता पतीला 2 दिवसांनी पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर सासू-सासरा व दीर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या हुंडाबळी प्रकरणाचा नांदुरा पोलीस सखोल तपास करीत असून आरोपींची संख्या वाढण्याचा कयास व्यक्त केला जात आहे. प्राईम मीडिया 24 न्यूज गोपाल ढगे, नांदुरा, बुलढाणा.